बाजूला विशाल आणि त्याच्या सोबतीला अमित ही जोड चाकळी मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती शुभम नाईक आल्या. इथून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले जाते. मैदानात आपण पाहतो एका बाजूला मोपाडा तर एका बाजूला सावरसई. कुठला संघ पुढल्या फेरीमध्ये दाखल होईल हे देखील प्रेक्षक वर्गाच्या नजर निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. इथून पहिला आपला सुरुवात पहिल्या डावाला सुरुवात दोन फलंदाज आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमित आणि विशाल ही जोड चाकळी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू इथून फेकण्याकरिता सज्ज गोलंदाज शुभम नाईक आणि स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज विशालला आपण पाहतो. मागील मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती. इथून पहिला आपला सुरुवात पहिल्या डावाला सुरुवात गोलंदाज तयार या पहिला चेंडू हलक्यातून पेस करायचं बॅटची टॉपेज लागली होती विकेट किपरच्या माध्यमातून चुक्या. इथून मात्र डॉट बॉलची सांगता डॉट बॉल सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज शुभम नाईकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले जात्या मैदानाच्या आतमध्ये. विशाल आणि स्ट्राईक एंड वरती निश्चित आपण पाहतो एक चांगला खेळाडू साबरसे संघाचा. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल गोलंदाज तयार आहे. ओ क्लीन बॉल त्रिपळा चित यू मिस आय डेफिनेटली विकेटचं बटन धक्का क्रमांक पहिला टीम साबरसई संघाला 50 होईल बाद. चला नवीन फलंदाज लगेच रेडी राहायचे पण टीम साबरसई संघ नवीन फलंदाज लगेच रेडी राहा लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. इथून उशीर करू नका टीम साबरसई संघ. पुढील फलंदाज रेडी ठेवा बा टीम साबर संघ. दोन बॉलचा खेळ संपला 4 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील निश्चित आपण पाहतो पाबरपेचे षटक आणि पाबरपेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते शुभम नाईकच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून वारंवार निश्चित आपण पाहतो याच मैदानावरती निश्चित आपण पाहतो जे महाराष्ट्र ट्रॉफी आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकेवरचे किताब या खेळाडूच्या नावावरती निश्चित आपण पाहतो. स्पोर्ट बाईक निश्चित आपण पाहतो त्या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला द्या. आज कशा रीतीने खेळ केला जाईल नाईट रजनी शुक्ला निश्चित आपण पाहतो जे वाघोबा क्रिकेट संघ तांबड्या आयोजित ही स्पर्धा निश्चित आपण पाहतो. फलंदाज इथून निश्चित आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज अनिल. चांगला खेळ करावा लागेल चांगली बॅटिंग करावी लागेल 4 षटकांचा सामना आणि 4 षटकामध्ये 40+ तरी दावा बनवणं गरजेचं राहील टीम सावरसई संघाला. फटका चांगला आनंद कार्पेट निश्चित आपण पाहतो मिड विकेट चेंडू रिलीज झाला. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सिंगल आले एका सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या इथून मात्र संघाचा श्री गणेशा एकेरी धाबेने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे मात्र पाबरपेचे षटक आहे आणि पाबरपेच्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी इथून मैदानाच्या आत जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित राहिले जाते गोलंदाज शुभम नाईकच्या माध्यमातून. उलटाच बॉल त्यावरती आघात ओ मैदानाच्या आतमध्ये घडले काय सेकंड अटॅकमध्ये जेल कॅरी केलतो इथून मात्र टिपला जातोय जेल आणि संपुष्टात येतोय फलंदाज अमितचा खेळ. धक्का क्रमांक 2 टीम साबरसई संघाला. जबरदस्त क्षेत्ररक्षक त्या खेळाडूच्या माध्यमातून राहिला गेला सेकंड अटॅक मध्ये इथून मात्र जेल कॅरी केला चांगला खेळ त्याच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. आणि इथून आपण विचार करतो शुभम नाईकनं जबरदस्त गोलंदाजी केली पाबरपेचे षटक आणि गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगली गोलंदाजी त्या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 4 बॉलचा खेळ संपला 4 बॉल मध्ये एक धाव खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 महत्वपूर्ण सफलता गोलंदाज शुभम नाईकच्या नावावरती निश्चित आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाजा प्रियश. इथून चांगला खेळ करावा लागेल मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल या मॅच मध्ये निश्चित आपण पाहतो. इथून मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडला गेला टीम साबरसई संघ निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार शुभम नाईक तयार आहे चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिले होते 4 बॉल अतळले गेले एक धाव खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण सफलता या गोलंदाजाच्या नावावरती. ओलक्यात पेस करत इथून निश्चित आपण पाहतो पंचाने लाईन चेक केली जाते इट इज व्हाईट बॉल. इथून गोलंदाज सज्जन निश्चित आपण पाहतो शुभम नाईकला ओलक्यातून पेस करायचं इथून आपण पाहायला घ्या चांगला चेंडू रिलीज केला स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवला जातो
इथून मात्र डॉट बॉलची सांगता निश्चित आपण पाहतो. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सेकंड राऊंड मधून 2 संघ जे जिंकतील पहा त्यामध्ये एक सूचना आहे. हायएस्ट स्कोअर जो संघ करेल त्याला बाय असणार आहे. आता गडबडीमध्ये आम्ही बोलायचं राहून गेलो पण रेग्युलर हाच नियम आहे. ओ पटका चांगला इलिव्हेशन कमी अडक्याच मैदानाच्या आतमध्ये घडते काय इथून 155 इशारा एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून पहिले संपलं जाते ना पहिल्या आपमध्ये बॅटिंग करत असताना टीम साबर सही संघ जाऊन पोहोचला 3 अंकावरती आला सप 2 विकेट. Yes, 4 धावा आहेत. 4 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. शुभम नाईकने धावा खर्च केले आपण विचार केला तर 4 धावा पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्गवरती सिद्धार्थ पवारला आपण पाहतो एक चांगला गोलंदाज त्याच्या माध्यमातून वारंवार अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी राहिल्या त्या आज नव्याने रीतीनं धामणीच्या मैदानात उतरला गेला आज संघ निश्चित आपण पाहतो. चांगले संघ दोन्ही संघ एकाच ताकदीच्या हे मात्र विसरून चालला नाही गोलंदाज नाही यार. ओ बटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये ऐकतोय गगन चुंबे षटकार. जबरदस्त फटका निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघाची टोटल धावसंख्या आपण विचार केला तर 10 या अंकावरती 10 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये अनिलची बॅट बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो जरूर एक षटका टोकला गेला या फलंदाजाने गोलंदाज तयार आहे. ओ उडवायचा होता बॅटची डॉपेज 1 मोर विकेट डाऊन विकेटचं पतन ज्या खेळाडूने मागील बॉलवरती षटकार टोकला होता इथून मात्र तो गोलंदाज तंबूच्या आशेला टिपोट्याट तशाच तसं प्रत्युत्तर इथून मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. गोलंदाज सिद्धार्थ पवारच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी कमबॅक आणि कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. संघाची टोटल धावसंख्या आपण विचार केला तर 10 या अंकावरती विकेटचं पतन 2 गोलंदाज बाद झाले निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगली या दोन्ही फलंदाजाला सुवर्ण संधी षटकार साठी 500 रुपये देण्यात येईल तुम्हाला मित्र मात्र त्याच रीतीने फटकेबाजी करावी लागेल या 2 फलंदाजाला निश्चित आपण पाहतो. डॉट चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हलक्यातून अभ्यास केला निश्चित आपण पाहतो सिलेमेंडाला चेंडू रिलीज झाला इथे आपण पाहतो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल आहे एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या 11 या अंकावरती 11 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असं टीम साबर सही संघ निश्चित आपण पाहतो कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले गोलंदाज तयार आहे. ओ पटका खेळायचा होता बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो इतका डॉट बॉल क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी इथून राहिले जात्या गोलंदाज निश्चित आपण पाहतो सिद्धार्थ पवारच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो बरोबर आहे खेळाडूला आपण विचार केला अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी करत असा आज नव्याने रीतीनं धामणीच्या मैदानावरती चांगली गोलंदाजी वन्स मोर अगेन डॉट बॉल क्या बात आहे इंडिया नंबर षटक क्रमांक इथून दुसरे संपलं जात्या आणि 2 षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम साबर सही संघ जाऊन पोहोचला 11 या अंकावरती लास्ट ऑफ 3 विकेट. चला मोपाडा संघ इथून टीम मीटिंग घेऊ नका बा मोपाडा संघ इथून वेळ खर्च करू नका बा तुम्ही सध्या भरपूर उशीर झाला निश्चित आपण पाहतो ने बॉल ने ऑप्शन मध्ये लगेच या 12 बॉलचा खेळ संपला 12 बॉलचा खेळ बाकी
त्या मॅच मध्ये निश्चित आपण पाहतो पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करायचा टीम सावरसे संघ जाऊन पोहोचला 11 या अंकावरती निश्चित आपण पाहतो 12 बॉलचा खेळ बाकी निश्चित आपण पाहतो कशा रीतीने खेळ खेळला जाईल काय होईल काय बिघडेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या हातमध्ये राहिले जातात गोलंदाज इथून सज्ज सांगी कोटेचे तिसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतो अजयला आपण पाहतो कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील मोपाड संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळते 2 बॉल आतापर्यंत मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतो अमित बादल आणि प्रियेश इथून मात्र कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तितकं पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये ऐकतोय माइटेड षटकार धावा मिळतील 6 क्या बात आहे या सेतीची पटकेबाजी करावी लागेल या सेतीच्या पटके टोकावे लागतील षटकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या 17 या अंकावरती 17 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असं टीम निश्चित पाहायला घ्या तर सापर सहित संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो त्या संघाच्या माध्यमातून राहिला जातोय 17 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अशुभ या अंकावरती धावा संख्या जाऊन बसलाय कुठल्या बाजूला कचरा लागेल आणि देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिलं जातं चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल तर आपण जर विचार केला अजयचं स्वागत केलं जातं इथून षटकारानं चांगला खेळ करावा लागेल इथे मात्र कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला फलंदाज निश्चित आपण पाहतो बादलने देखील मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त फटकेबाजी केली त्या आणि या मॅच मध्ये देखील त्याची बॅट बोलली जाते जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कशा रीतीने खेळ केला जाईल या देखील सावरसे संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज तयार आहे उडवला वन्स मोर अगेन चांदोमामा बागलास का बादलचा इथून षटकार पाहिलास का येतोय षटकार क्या बात या जबरदस्त फटकेबाजी इथून निश्चित आपण पाहतो बादल ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये लाजवाब फटकेबाजी इथून आपण पाहतो षटकाराच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या आपण पाहायला घ्या तर 23 या अंकावरती 23 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि अजून एक जर षटकार मारला तर भरत वाघमारे यांच्याकडून जर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल बादलसाठी सुवर्ण संध्या इथून जर 3 बॉलवरती 3 षटकार टोकल्या तर 500 रुपये इथून मात्र दिले जातील बादल या खेळाडूला गोलंदाज नाही इथून निश्चित आपण पाहतोय ओ स्विचचा प्रयत्न अल्टी पलटी कल्टिया बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टिया येतोय चौकार चौकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या आपण विचार केला तर 27 या अंकावरती 27 धावा धावपलकीवरती बादलची बॅट बोली जाते मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बादल ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो क्या बात आहे जबरदस्त इथून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ओ उडवला गॅप भरपूर मोठी आहे शेवटच्या मोमेंट मध्ये जबरदस्त शतरक्षण इथून आले जात्या यस मैदानाच्या आतमध्ये घडले काय पंचांचा इशारा निश्चित आपण पाहतो सॉफ्ट सिग्नल फलंदाज आवड्या इथून निश्चित आपण विचार केला तिसऱ्या पंचांकडे रेफर केल्या निश्चित आपण पाहतो पंचांचा सॉफ्ट सिग्नल निश्चित आपण पाहतो आवड्या इथून निश्चित स्क्रीन वरती चेक केला जाईल OUT आउट येतील फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपामध्ये येथील मात्र फलंदाज बाद झाला बादल ज्याच्या पाठपणा खरं तर 2 षटकार आणि एक चौकार आला होता त्या फलंदाज इथून मात्र बाद करण्यामध्ये यश आलं आणि निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते गोलंदाज अजयच्या माध्यमातून इथून मात्र कमबॅक केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून बादलचे विकेट भरपूर काही सांगून जाईल टीम निश्चित आपण पाहतोय
टीम साबरसई संघाला निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून मात्र कमबॅक केल्या एकच जाऊ दे दुसऱ्यामध्ये धावेचा प्रयत्न करत होता बादल तिथून मात्र रन आउटच्या स्वरूपामध्ये त्याने विकेट गमावली गेल्या इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज अमोल इथून चांगला खेळ करावा लागेल या फलंदाजाला मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये 4 षटकाचा सामना आणि 4 षटकामध्ये 40 प्लस तरी धावा बनवणं गरजेचं आहे टीम साबरसई संघाला गोलंदाज तयार आहे ओ फटका चांगला एलिव्हेशन कमी आहे शतरक्षक निश्चित आपण पाहतो टिपला जातो असेल आणि संपला फलंदाज अमोलचा खेळ धक्का क्रमांक 14 येथून टीम प्रियेशला परतावं लागतं निश्चित आपण पाहतो चांगला फटका होता इलिव्हेशन थोडस कमी त्या संदर्भात त्याला बाद व्हावं लागलं इथून चांगली गोलंदाजी इथून मात्र कमबॅक केलं जात्या गोलंदाज अजयच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो जरूर 2 षटकार आला होत्या आणि 1 चौकार आला इथून मात्र शेवटच्या क्षणी त्याच्या माध्यमातून कमबॅक केलं जातं मैदानाच्या आतमध्ये चांगला षटक इथून फेकलं जातं गोलंदाज अजयच्या माध्यमातून जरूर 2 षटकार आणि 1 चौकार आला होता इथून मात्र चांगला कमबॅक केलं जातं त्याच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला फलंदाजचा ऋषिकेश गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो ऋषिकेश दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इथून आपण पाहतो अजय तयार या क्या बात आहे इथून आपण पाहतो एंड ऑफ द षटक क्रमांक तिसरा संपला जाते आणि 3 षटकाच्या मदतीनं बॅटिंग करत टीम साबरसई संघ जाऊन पोहोचला 27 च्या खबर द्या 28 धावा धावपल करते माफी असावी हो पटका चांगला अपरकटचा देखणा स्ट्रोक या भरपूर मोठी आपण निश्चित पाहतो चांगलं शतरक्षक इथून राहिले जातात ऋषिकेशच्या माध्यमातून इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या हातमध्ये निश्चित आपण पाहतो एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 29 या अंकावरती निश्चित आपण पाहतो मयूर आलाय 4थ्या षटकावरती निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून मात्र एका 2 मोठे फटके मारणे नितांत गरज आहे टीम साबरसई संघाला ऋषिकेश ऑन स्ट्राईक वरती निश्चित आपण पाहतो कोला टाकलेला चेंडू पाट आणि बॉलचा संपर्क झाला विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसरत होता या षटकावरती इथून मात्र कमबॅक केलं जातं गोलंदाज निश्चित आपण पाहतो सीता मयूरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते या षटकामध्ये निश्चित आपण पाहतो गोलंदाज नाही रे मयूर आपट्राकर बॉल होता त्याला करण्याचा प्रयत्न इथून मैदानाच्या आतमध्ये कडले का 8 विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अजून एक विकेटचं पतन अजून एक धक्का टीम साबरसई संघाला फलंदाज होईल बाद चला बॉल कुणाकडे आहे बघा त्या बॅग मध्ये बेल्स आहेत बेल्स बेल्स बॉल नाही किट्ट्या किट्ट्या बॅग मध्ये बा इथून गोलंदाज तयारी निश्चित आपण पाहतो फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये आपण पाहतो चांगलं शतरक्षक इथून आले जाते शेवटच्या मोमेंट मध्ये दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो पैकी चांगली होती इथून मात्र कलेक्ट करता आली नाही इथून या मात्र 2 धाबा सहजरित्या पूर्ण 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या आपण विचार केला तर 31 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत टीम साबरसई संघ गोलंदाज तयार ओ क्या बात आहे जबरदस्त चेंडू इथून रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही
विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी इथून निश्चित राहिली जाते. गोलंदाज आपण पाहतोय मयूरच्या माध्यमातून शेवटच्या क्षणी चांगली निर्णायक षटक राहिली जाते. ओ क्या बात आहे. बॅटच्या टॉप एज टाकली जाते. इथून आपण पाहतो पहिल्या हाफचा खेळ इथून संपला जातो. पहिल्या डावाचा देखील खेळ संपला जातो आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम सावर सहित संघ जाऊन पोहोचला 31 या अंकावरती. येणारे बॉल 24 आणि बनवायचे 32 धावा टीम एकता मोहपाडा संघाला. चला खांदा संघाचा संगणक आणि भिंगार संघाचा आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची पाहिजे. येस पुढील सामने सगळे 3 षटकांचे राहतील. चला कांद्या संघाचा संगणक आणि भिंगार आपण दोन्ही संघाचे संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे पहा. यामधला जो सामना जिंकेल तो त्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. चला फिल्डिंग सजून घ्या टीम सावर सई संघ आणि मोपाडा संघ आपले 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. इथून चला लगेच पुढे घ्या. इथून लगेच सामन्याला सुरुवात करा. टीम सावर संघ आपण टीम मीटिंग घेऊ नका. त्यापर्यंत भरपूर उशीर झाला निश्चित आपण पाहतो. चला इथून सुरुवात घ्या. तुम्हाला जायचं म्हणून आम्ही उन्हाळकडे दिवसात ना 4 ला नका पाहिजे 3:30 2:18 मी बोल लवकर आणि त्याचं तेवढं कट करण्याचं झाली तर चला इथून सुरुवात घ्या. टीम साबरचा संघ लगेच सामन्याला सुरुवात करा. निश्चित आपण पाहतो दुसरी आपला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिले षटक गोलंदाजी मार्ग वरती बादल आले. पहिल्या षटकावरती आपण पाहतो पटका बसला मिडमचा शतरषक इथून टिपला जात होते आणि संपुष्टात होता पुन्हा प्रशांत पवारचा खेळ गोल्डन डकची शिकार. इथून आपण पाहतो आज खरं तर प्रशांत पवारचा दिवस रात्र राहिले जात नाही मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये देखील अपयश आला होता आणि मॅच मध्ये देखील अपयश आले गेले आपण निश्चित पाहतोय. टॉस केला जातो. इथून आपण पाहतो खांदा संघ त्यांच्या विरोधात पाडगट मिकार संघ टॉस जिंकला जातो. टीम खांदा संघाला आणि बॅट फर्स्ट. इट्स ओके. मॅच झाली का लगेच दोन्ही संघ रेडी राहा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. येस अच्छा पुढच्या सगळ्या मॅचेस 3 षटकांसह राहतील. इथून सर्व संघाच्या संघाने लक्ष असू दे. इथून निश्चित आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन निश्चित आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी बादलच्या माध्यमातून राहिली जाते. एक चांगला गोलंदाज आहे
सावरसई संघाची एक्सप्रेस म्हणून सातत्याने गोलंदाजीकडे ओळखलं जातं आणि त्याच्या माध्यमातून वारंवार अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी राहिली जाते. मी समोरून पाहिला या खेळाडूचा खेळ करता चांगला खेळ राहिला जातो या खेळाडूचा. आज तर आपण पाहतो धामणीच्या मैदानावरती हा संघ उतरला गेला आणि मॅच मध्ये देखील चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज रे बादल निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज अजय डावकर त्याचा फलंदाज आहे. कशा रीतीने खेळ केला जाईल देखील पाहणं तितकाच गजब मैदानाच्या आतमध्ये राहिला गेला. क्या बात आहे. वन्स फॉर अ डॉट बा जबरदस्त गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज बादलच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. 24 मध्ये बनवायचे 32 इथून आपण पाहतो. 24 मध्ये 32 धाबा रोखल्या जातील का 24 मध्ये 32 धाबा बनवल्या जातील का हे देखील प्रेक्षक वर्गाच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ अद्याप राहिला जाते या दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयारी बादल उलटाच बॉल होता. स्विचचा प्रयत्न करायचा होता. वेग आणि वेग या चेंडूवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. ऐकताय डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी इथून राहिले जात्या अद्याप नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज आपण पाहतो. शुभम नाईकला आपण पाहतो त्यापर्यंत स्ट्राईक देणं भरपूर महत्वाचे राहील. जबरदस्त इथून गोलंदाजी राहिला ते बादलच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून राहिले जाते. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल मध्ये अद्यापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. गोलंदाजाने निश्चित आपण पाहतो पापड्याचे छेड घ्या चांगली गोलंदाजी. ओ क्या बात आहे. पटका चांगला ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. लांगाला शतरक्षक थोडीशी पमलिंग त्या संधी आपण पाहतो. एकच सिंगल रन आपण पाहतो. एकच सिंगलच्या पद्धतीने संघाची धावसंख्या आपण विचार केला 1 अंकावरती. चांगली गोलंदाजी 4 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ बाकी या षटकात निश्चित आपण पाहतो 4 बॉल मध्ये एक धाव खर्च केल्या आणि त्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट प्रशांत पवारची विकेट मिळवली गेल्या या गोलंदाजीने आपण पाहतो. इथून आपण जर विचार केला शुभम नाईकची विकेट भरपूर काय सांगून जाईल टीम साबरसे संघाला. ही विकेट मात्र मिळवणं गरजेचं राहील. टीम आपण वाहतोय साबरसे संघाला. कोण जिंकेल कोण परास्त होईल हे देखील थोड्या क्षणामध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे बादल. ओ क्या बात आहे. जबरदस्त चेंडू इथून रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. गुडलेस पाठपती चेंडू आपटी बार थोडीशी सुरूया त्याच नंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. ऐतय डॉट बॉल क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये राहिली जात्या. गोलंदाज बादलच्या माध्यमातून आपण पाहतो साबरसे संघाची एक्सप्रेस नावाने या खेळाडू ओळखला जातो. आज करता चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून राहिला जातो. अनेक मैदानावरती मी जवळून या खेळाडूचा खेळ पाहिलाय. सातत्याने चांगला खेळ राहिला जातो. आज आपण पाहतो दामणीच्या मैदानावरती चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे बादल. ओ पटका बसला. बाकांड एरियामध्ये चेंडू रिलीज झाला. निश्चित आपण पाहतो शेवटच्या मोमेंट मध्ये चांगलं शतक राहिले जाता. इथून निश्चित आपण पाहतो एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये इंड ऑफ द पर षटक क्रमांक इथून संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या मध्ये संघ जाऊन पोहोचला टीम मोपाडा संघ. दोन्ही अंकावरती एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजसाठी. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. आपण पाहतो बादल न करता अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये एक महत्वपूर्ण सफलता प्रशांत पवारची विकेट मिळवली गेल्या. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली गेली आपण पाहतो. सापडसे संघाची एक्सप्रेस म्हणून सातत्याने त्याच्याकडे ओळखलं जातं आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण पाहतो पुढील मॅच निश्चित आपल्याला पाहायला एका बाजूला खांदा संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करणारी टीम आपण पाहतो भिंगार संघ. चला दोन्ही संघ आपण रेडी राहायचे बा. लगेच मॅच संपली का लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. इथे वेळ खर्च करू नका. अद्याप भरपूर उशीर झालाय गेलाय आपण पाहतो. दुसरे षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतो प्रेसला प्राचारित करण्यात आला आपण पाहतो. 18 चेंडू बनवायचे 30 धावा आपण पाहतो. प्रत्येक षटकामध्ये 10.00 ची सरासरी गाठायची टीम एकदा मोपाडा संघाला. शुभम नाईक आणि स्ट्राईक इन वरती सज्ज गोलंदाज तयार आहे. ओ पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये येतोय गगन चुंब्या षटकार. प्रेसचं स्वागत केलं जाते तीन षटकारानं. षटकाराला षटकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या आपण विचार केला
8 या अंकावरती याच फटक्यांची गरज आहे टीम एकता मोपाडा संघाला. शुभम नाईक अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संघाचा प्रमुख अस्त्र आहे त्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. खुला टाकलेला पंचांकडे लावल्या एलबी बोरची शिकार निश्चित आपण पाहतो. LBW ची शिकार लेग बिफोर विकेट. मोठा मासा गळाला लागला गेला इथे आपण पाहतोय. मोठी विकेट इथे मिळवली गेली. गोलंदाज प्रियेशनं टी पोट्या जशाच तसं प्रत्युत्तर इथून मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं गोलंदाज प्रियेशच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी निश्चित आपण पाहतोय. षटकार आला होता तिथून मात्र जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. निश्चित आपण पाहतो पाठवरती चेंडू उरले चला आपण पाहतो. मिडल स्टंपला नेहमी फलंदाज सापडला गेला शुभम नाईक आणि इथून मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम मोपाडा संघाला फलंदाज बाद झाला. शुभम नाईकला आपण पाहतोय. शुभम नाईकची विकेट मिळवली गेली निश्चित आपण पाहतोय. इथून मात्र कमबॅक केला जाईल का गोलंदाज प्रियेशच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता आणि त्याच नंतर आपण एकत्र विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मयूर. इथून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील मोपाडा संघाच्या पाठी राख्याच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे इथून प्रियेशला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी इथून राहिली जात्या. हो पटका चांगला खोला चेंडू टाकला आपण पाहतो. अलंद कार्पेट लांगलला शतरक्षक चेंडू उचली पर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या 9 या अंकावरती 9 धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असता टीमा एकटा मोपाडा संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अन स्ट्राईक इनवरती सच्चे फलंदाज अजयला आपण पाहतो. इथून मात्र अजयला चांगली फटकेबाजी करावी. संघ थोडंसं अडचणीमध्ये सापडला. प्रशांत पवार स्वस्तामध्ये बाद झाला. त्याच शुभम नाईक एक षटकार मारून जरूर बाद झाला. इथून मात्र या दोन फलंदाजाला चांगला खेळ करावा लागेल. इथून सामना जिंकायचा. 32 धाब्याचं टार्गेट आहे. टार्गेट इथून मात्र सोपं आहे. इथून मात्र थोडंसं कटिंग करत असताना टीम आपण पाहतो साबरसी संघ जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिले जात्या या मॅच मध्ये गोलंदाज तयार आहे. ओ पटका चांगला आनंद कार्पेट निश्चित आपण पाहतो. लांगलला शतरक्षक एकदा वेगाने सहज डपणे एकाच धाब्यावरती समाधान इथून निश्चित आपण पाहतो. एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मध्ये संघाची धावा संख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती 10 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असणाऱ्या टीम एकदा मोपाडा संघ आपण पाहतो. मयूर स्ट्राईक इनवरती सज्ज आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र एकाच 2 मोठे पटके मारणे नितांत गरज आहे. टीम निश्चित आपण पाहतोय एकदा मोपाडा संघाला मयूर आहे आणि त्याच्या सोबतीला अजय आहे. या दोन फलंदाजाला पुरेपूर डाव सावरा लागेल. 32 धाब्याचा पल्ला गाठायचा. टार्गेट सोपं आहे. इथून मात्र तिखट गोलंदाजी केली जाते टीम साबरसी संघाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. आज खर तर हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात लढले गेत. आज रब्याच्या रीतीनं दांबळीच्या मैदानावरती हे दोन संघ निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहे. ओ पटका चांगला एक्स्ट्रा कव्हर्स खाल्या घ्या भरपूर मोठी शेवटच्या क्षणाला चांगलं शतक धोक्याची घंटा होऊ शकत्या. पैकी जर चांगली झाली असत्या तर निश्चित आपण पाहता विकेटचं पत्र निश्चित झालं असतं. दोन धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण विचार केला तर 12 या अंकावरती 12 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. शेवटचा बॉल या षटकातील निश्चित आपण पाहतो. गोलंदाज प्रियेश तयार आहे. ओ पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडं येतोय खन 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 खनी षटकार. षटकाच्या मदतीने संघाची धावा संख्या आपण विचार केला तर 18 या अंकावरती येणारे बॉल 12 आणि बनवायच्या तिथून आपण विचार केला तर टीम एकता मोपाडा संघाला 14 धावा 12 चेंडू 14 धाब्याचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या षटकावरती आपण विचार केला 2 षटकार बसले गेले. प्रिन्सवरती आक्रमण केले गेले. शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आला गेला. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मयूरनं टोकला गेला षटकार. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवातीतून गोलंदाज तयार आहे. ओ पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चला क्लिअर करत आउट ऑफ दी बार येतोय षटकार.
जबरदस्त फटका इथून आपण पाहतो अजय या खेळाडूच्या पाठपणा षटकार निश्चित आपण पाहिला गोलंदाज तयार आहे स्लो ऋतू झिनो पसवा ऋतू झिनो इथून निश्चित पंचांना लाईन चेक केली जाते इट इज अ व्हाईट बॉल अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 25 या अंकावरती 25 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असा टीम एकता मोपाडा संघ इथून मात्र वन्स मोर अगेन व्हाईट बॉल क्या बात या खराब गोलंदाजी इथून राहिली जात्या टीम साबरसई संघाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या जबरदस्त इथून फटकेबाजी राहिली जात्या अद्यापर्यंत एक चेंडू हाताळला केला आणि 8 धाबा खर्च केलेत या गोलंदाज संघाची टोटल धाबा संख्या आपण विचार केला तर 26 या अंकावरती 26 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथून जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल निश्चित आपण पाहतो पुढीलची लढत निश्चित आपण पाहतो एका बाजूला कांदा संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत टीम आपण पाहतो काविदेवी भिंगार संघ चला दोन्ही संघ रेडी राहायचे बा गोंदाज तयार पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो स्टेप आउट झाला या भरपूर मोठी मिड विकेटला चेंडू रिलीज झाला चांगल्या शतरक्षण इथून राहिले होते एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सिंगल एका सिंगलच्या मध्ये संघाची टोटल धावा संख्या 27 या अंकावरती 27 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असा टीम एकटा मोपाडा संघ चांगला खेळ या स्पर्धेमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल जास्तीत जास्त डॉलर फेकावे लागते टीम साबरसे या संघाला निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे ओ पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला गोळीच्या वेगाना येतोय खणखणीत चौकार चौकार आले चौकाराच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण विचार केला तर 31 या अंकावरती स्कोर इज लेवल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून करावे लागेल इथून आपण पाहतो चला दोन्ही संघ आपण रेडी राहायचे बा मॅच विनिंग स्ट्रोक इथून निश्चित आपण पाहतो सामना जिंकला जातो टीम एकता मोपाडा संघ हडलक टीम साबरसे संघ तुम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा इथून निश्चित आपण पाहतो चला इथून दोन्ही संघ आपण लगेच आणि भिंगार संघ आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये आणि कांदा संघ आपले 2